मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावरती आपण गेले काही दिवस चर्चा करतो आहे. ज्यांनी हे पुस्तक वाचलं, त्यांच्या मनामध्ये या पुस्तकाविषयी ह्या एकंदरीत संकल्पनेविषयी ज्या शंका असतील, त्यांचं मी समाधान करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. बऱ्याच लोकांना त्यातून क्लॅरिटी मिळालेली आहे. आजचा या सगळ्या प्रोसेसमधला 13वं सेशन आहे. हा 13वा एपिसोड आहे. आणि आज एक महत्वाचा प्रश्न मला दिसला. मला असं वाटलं, की त्या प्रश्नावरती पण जरासा प्रकाश टाकावा. कारण अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असण्याची शक्यता आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे, की "सर नमस्कार. आपण जे बहुमूल्य मार्गदर्शन करत आहात, त्याचा खूप लाभ रोजचे आयुष्य जगताना होत आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद. मी आपले टॅपिंगचे आणि इतर सगळ्या टेक्निक्सचे व्हिडिओज बघितले आहेत आणि फॉलोही करते. मला एक प्रश्न पडतो, की ही सोहम साधना करताना टॅपिंग वगैरे टेक्निक्सची प्रॅक्टिस ही सुरू ठेवायची का? मला असं वाटतंय, हा प्रश्न निदान वाचल्यानंतर मला असं वाटतंय, की अजून अनेक लोकांना सोहम साधना म्हणजे काय हेच समजलेलं नाही. मी गेले 12 एपिसोड्स जितकं शक्य आहे तितका हा प्रश्न, हा विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यावेळेस असे प्रश्न येतात, त्यावेळेस असं वाटतं, की अरे अजून तुम्हाला कळलेलं नाहीये. अजून सोहमच कळलेलं नाही. तर मला असं वाटतं, की त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकतो आज. कारण जोपर्यंत तुम्हाला सोहमच कळत नाही, तोपर्यंत काहीच तुम्हाला लक्षात येणार नाही, हे काय चालू आहे. आता मित्रांनो गंमत बघा, मी जरासं हे आणखीन सोपं करायचा प्रयत्न करतोय. बघा तुम्हाला समजतंय काय? आपल्याला 2 मी असतात. 2 मी असतात. एक पहिला मी जो आहे, हा मी. मी एक व्यक्तिमत्व. माझं नाव-गाव सगळी माझी मागच्या वेळेला मी शब्द वापरला होता तसं माझी बायोग्राफी, सगळं माझ्याबद्दलचं जे काही मला ज्ञान आहे, हे शरीर, मन, बुद्धी याला आपण पहिला मी म्हणूया. जो सगळ्यांच्या मधला जागृत असतो. हा पहिला मी जागृत असतो. असं म्हणतात, की या पहिल्या मी नंतर आपला खरा जन्म होत नाही. आपला खरा जन्म त्यावेळेला होतो, ज्यावेळेस आपल्याला आपला दुसरा मी कळतो. त्या प्रोसेसला द्विज असं म्हणतात. द्विज. दुसऱ्यांदा जन्मलेला, दुसऱ्यांदा जन्म झालेला. अर्थ काय? तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपण जन्म घेतो, त्यावेळेला आपला हा पहिला मी, माझी पर्सनॅलिटी, माझी आयडेंटिटी, माझ्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असलेली सगळी इन्फॉर्मेशन, माझी आयडेंटिटी हीच जागृत असते आणि ह्याला मी म्हणतो. त्याच्यावरच अख्खं आयुष्य निघून जातं. आणि मुळात सगळी धडपड जी करतो, या मीलाच सुखावायला करतो. जे काही करतो ते ह्या पहिल्या मीलाच सुखावायला करतो. समजलं? एवढं समजलं? मग हा दुसरा मी कोण आहे? पहिल्या मीच्या मागे दुसरा मी आहे. पहिल्या मीच्या मागे दुसरा मी आहे. जो जो आपला खरा मी आहे. त्याला आत्मतत्व म्हणतात. अगदी सोप्या भाषेमध्ये त्याला आपला आत्मा म्हणतात. आपला आत्मा. आता लोकांची समजूत असते, की आत्मा शरीर
अ, गेल्यानंतर आत्मा जातो वगैरे. आत्मा कुठेच जात नाही. आत्मा हा कायम सदैव तिथेच असतो, अस्तित्वामध्येच असतो. कारण तो अस्तित्वाचं फील्ड आहे, ते क्षेत्र आहे. आत्मा हा नुसत्या व्यक्तींमध्ये असतो आणि ती व्यक्ती मेल्यावर तो जातो वगैरे, ही एक आपली धारणा आहे. पण आत्मा ते तत्व आहे, ज्याच्यातून सगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. तसे आपण पण निर्माण झालेलो आहे. मग आपलं आत्व ह्या ह्या बाहेरच्या मी नंतर आतला जो मी आहे, तो आपला दुसरा मी आहे. 99% लोकांच्या बाबतीत हा दुसरा मी जागा होतच नाही. होतच नाही. त्यामुळे दुसरा मी म्हणजे काय कोणाला कळतच नाही आणि दुसऱ्या मीच्या त्यामुळे कोण नादाला लागत नाही. पण दुसरा मी ज्यावेळेस जागा होतो, त्यावेळेस तो ह्या आपल्या शरीर, मन, बुद्धी, अहंकार हे जे आपलं एक लिमिटेड बंडल आहे ना, लिमिटेड आहे आणि टाईम बिईंग आहे. टाईम बिईंग आहे म्हणजे ह्याचा जन्म होतो आणि या देहाचा, हा मी जो आहे, त्याचा मृत्यू होतो. सो ह्याला हा एक टाईम बाउंड बंडल आहे, लिमिटेड आहे. पण जो दुसरा मी आहे, जे आत्मतत्व आहे, ज्याला आपण सोहम म्हणतोय, तो अनलिमिटेड आहे, अनंत आहे. त्याचा कधी जन्मही होत नाही आणि त्याला कधी मृत्यूही येत नाही. तो अखंड आहे. कळणं जरासं अवघड आहे. पण तरी देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिला मी म्हणजे आपली पर्सनॅलिटी आणि दुसरा मी म्हणजे आपला आत्मा, आपलं आत्मतत्व, चैतन्य. कोहम ते सोहम या पुस्तकामध्ये मी काय लिहिलेलं आहे, की मी स्वतःला एक पर्सनॅलिटी हा जो पहिला मी आहे, असं समजूनच जगत होतो. आणि माझं सगळं जे काही चालू होतं, काम, धंदा, अध्यात्माचं सगळं समजून घेण्याचा प्रयत्न वगैरे, तो पहिल्या मीचाच होता. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मला माझ्यातला जो दुसरा मी आहे, जो आत्मतत्व आहे, जो सोहम आहे, त्याची जाणीव झाली, त्याच्याबद्दलची जागृती झाली आणि मला लक्षात आलं, की माझं खरं स्वरूप ते आहे. हे टेम्पररी आहे. हे परमनंट आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल, की ठीक आहे, हे कळल्यानंतर पुढे काय? हे कळल्यानंतर पहिलं काय होतं, की मी ज्यावेळेस ह्या आत्मतत्वाबद्दल जागा होतो, या सेंटरबद्दल जागा होतो, त्यावेळेस माझ्यावरती ही जी आवरण आहेत ना, सगळी लेबल्स आहेत. माझं नाव, गाव, माझं मन, इच्छा, आकांक्षा, स्वभाव, आवडी, निवडी ही सगळी लेबल्स जी आहेत ना माझ्यावरती, ती मला तटस्थपणे बघता येतात. माझ्या मनाकडे, माझ्या भावनांकडे मला मग एक द्रष्टाच्या भूमिकेमध्ये बघता यायला लागतं. पहिल्या ह्याच्यामध्ये मी बघतच नाही कुठं, कारण मीच आहे आणि सगळं माझा द्रष्टा वगैरे माझ्यात जागृतच झालेलं नाहीये. दुसरा मी ज्यावेळेस जागृत होतो, त्यावेळेस माझ्यातला द्रष्टा जागृत होतो आणि तो या पहिल्या मीच्या सगळ्या व्यवहाराकडे तटस्थपणे बघायला लागतो. तुम्ही म्हणाल त्यामुळे काय होईल? त्यामुळे या पहिल्या मीला भेडसवणारे जे विचार आहेत, जे त्याच्यातलं दुष्ट मन आहे, माणसं म्हणतात काय पाहिजे? आय वॉन्ट पीस ऑफ माइंड. मग पीस ऑफ माइंड का मिळत नाही? कारण ते जे मन आहे, ते अतृप्त मन जे आहे, ते तुम्हाला कधी पीस ऑफ माइंड मिळवूनच देत नाही. आणि तुम्ही मन आहे असं समजूनच जगायला लागलेलं आहे. तुम्हाला माहीतच नाही आहे, की तुम्ही त्या मनाच्या मागे असलेलं एक तत्व आहे. तुम्ही स्वतःला मनच समजता, बुद्धी समजता, अहंकार समजता, बॉडी समजता. आहात, सगळं आहात. तुमचा तो पहिला लेयर आहे. आणि जोपर्यंत हा दुसरा मी जागा होत नाही,
तोपर्यंत ह्या पहिल्या मीला त्याचं मन अतृप्त ठेवतं आयुष्यभर. त्याला काहीही दिलं तुम्ही, काहीही द्या त्याला. तेवढ्यापुरतं त्याला आनंद होतो आणि परत ते अतृप्त होतं आणि दुसरं काहीतरी मिळवायच्या नादाला लागतं. आणि त्यामध्ये एकंदरीत त्याचा जीवन संघर्षमय व्हायला लागतं. That entity is driven by its mind. त्याच्यातलं जे मन आहे ना, ते मन त्याचा स्वामी बनतं. मन त्याचा मालक बनतं आणि मन त्याला हाकायला लागतं. मनाने इकडे जा म्हटलं की ते इकडे जातं, इकडे जा म्हटलं की इकडे जातं. हे चांगलं आहे म्हटलं की त्याला चांगलं वाटायला लागतं. हे वाईट आहे म्हटलं की त्याला वाईट वाटायला लागतं. ह्याची भीती आहे म्हटलं की भीती वाटायला लागते. ह्याचा राग आहे म्हटलं की राग वाटायला लागतो आणि हा सगळा जो मानसिक गोंधळ आहे ना, हा त्या मनामुळे व्हायला लागतो. असं म्हणतात की जगातले मॅक्झिमम विकली जाणारी जी औषधं आहेत ना आज, अगदी प्रगत देशामध्ये देखील मॅक्झिमम विकली जाणारी औषधं जी आहेत ना, ती सायकॅट्रिक ड्रग्ज आहेत. ह्या मनाला शांत करणारी ड्रग्ज आहेत. कारण त्याची उत्तेजना इतकी वाढलेली आहे. कारण तेवढा स्ट्रेस वाढला ना आपला. तेवढी अस्वस्थता वाढली, तेवढं कॉम्पिटिशन वाढलं. आणि हे आता सोशल मीडिया वगैरे आल्यानंतर तर आपण आणखीनच पिसाळलो. आणि मनाचा हा जो गोंधळ आहे, हा जे स्पाइक्स आहेत त्याचे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ही जी अतृप्त अवस्था आहे त्याची, ही वाढायला लागली. अनेक लोकांना साधी झोप येत नाही. कारण मन अस्वस्थ आहे. पण मी त्या मनातच असल्यामुळे मी काही करूच शकत नाही. जोपर्यंत मी त्या मनातच आहे, तुम्हाला एखादी गोष्ट काढायची असेल, तर तुम्हाला त्याच्यापासून बाहेर असावं लागतं ना. त्यातच राहून तुम्ही कसं काढाल? सो तुम्ही जोपर्यंत त्या मनातच आहे, तोपर्यंत तुम्हाला काही करताच येत नाही. तुम्ही त्याच्या सगळ्या या गोंधळाबरोबर, त्या वादळाबरोबर भरकटत जाता. पण ज्यावेळेस तुमच्यातला ह्या दुसऱ्या मी बद्दल तुम्ही जागे होता, या द्रष्ट्याबद्दल जागे होता, त्यावेळेला तुम्ही तुमच्यात उत्पन्न होणाऱ्या विचारांकडे, भावनांकडे, वृत्तींकडे बघू शकता. नाव यू बिकम अ विटनेस, अन ऑब्झर्वर टू युअर माइंड, टू युअर थॉट्स. आणि मग तुम्ही स्वतःचे स्वामी बनता. तोपर्यंत तुमचा स्वामी कोण आहे? तुमचं मन आहे. ते म्हणेल तिकडं तुम्हाला पळावं लागतं. आत्ता हे पाहिजे म्हणजे पाहिजे. ती सिगारेट ओढायची इच्छा झाली म्हणजे मला पाहिजेच. आज दारू प्यायची इच्छा झाली म्हणजे मला ती दारू पाहिजेच. मला चैन पडू देत नाही ते. त्यांनी हाकलेलं आहे आपल्याला. ज्यावेळेस मागे जाता, त्यावेळेस मग त्याच्यामध्ये काय उत्पन्न होतंय ते तुम्ही बघू शकता आणि मग त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही हे ठरवू शकता. कारण तोपर्यंत तुम्ही मग तुमचे स्वामी झालेले असता. दॅट इज द ॲडव्हांटेज ऑफ रिअलायझिंग द ट्रू सेल्फ. हा एक भाग. आणि जसा जसा तुमच्यातली ही द्रष्ट्याची अवस्था वाढत जाते, जसे जसे तुम्ही तुमच्या विचारांबद्दल, तुमच्या भावनांबद्दल, मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या या सगळ्या इम्पल्सिस बद्दल अधिकाधिक जागे व्हायला लागता, तसे शांत व्हायला लागता. कारण अशांतीचा हा सगळा जो विषय आहे तो बाहेर राहतो. तुमचा जो सेंटर आहे, तुमचा जो कोर आहे, तो शांत, निवांत, सुकूनमध्ये राहायला लागतो. तुमचा साइज ऑफ कॉन्शियसनेस वाढतो. मग तुमची हे लिमिटेड फिलिंग जे आहे ना, मनबुद्धी अहंकारापुरती, ती व्यापक होते आणि तुम्ही अनंत आहात. आता ही जाणीव मी तुम्हाला सांगू नाही शकत. असं म्हणतात, द टेस्ट ऑफ द पुडिंग इज इन इट्स ईटिंग. पुडिंगची चव कशी आहे मी तुम्हाला सांगून सांगून काय सांगणार?
तुम्हाला नाही कळणार जोपर्यंत तुम्ही ती चाखत नाही. सिमिलरली जोपर्यंत तुम्ही द्रष्टा होत नाही, तोपर्यंत मी काय म्हणतोय हे तुम्हाला कळणारच नाही. जोपर्यंत तुम्ही मनापासून मागे जात नाही, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आलेला विचार तुम्हाला ऑब्झर्व्हर म्हणून समजत नाही, तोपर्यंत तुमचा द्रष्टा जागृत होणार नाही. आणि हा द्रष्टा जागृत होण्याच्या प्रक्रियेला मी सोहम साधना म्हणतो. द्रष्टा जागृत होण्याची प्रक्रिया बिकमिंग मोर अँड मोर अवेअर इज सोहम साधना. सो नाव बिकम क्लिअर. सोहम साधना म्हणजे काय? सोहम साधना म्हणजे कुठे एक 10-15 मिनिटं डोळे झाकून बसलं आणि काहीतरी केलं म्हणजे सोहम साधना नाही आहे. मग सोहम साधना करताना काय करायचं आहे? मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परत या व्हिडिओमध्ये सांगतो, की तुम्ही ज्यावेळेस स्वस्थ बसता, ज्यावेळेस मी म्हणता, त्यावेळेस तुम्हाला तो पहिला मी सगळा समोर येतो, तुमची आयडेंटिटी. त्या आयडेंटिटीचा सगळा फॉर्म मी परवा म्हटलं तसं अहंकार. अहमनी त्या अहमनी आकार घेतलेला आहे, अहंकार. तो आकार उचलायचा आणि बाजूला ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही तुमची आयडेंटिटी पूर्ण, तुमचं नाव, गाव, मेमरी सगळं 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 बाजूला ठेवता आणि उपलब्ध होता, त्यावेळेस काय उरतं? फक्त तुम्ही आहात ह्याची जाणीव उरते. एक्झिस्टन्स, असण्याची जाणीव उरते. ती असण्याची जाणीव म्हणजे द्रष्टा, म्हणजे आत्मतत्व. सो ज्यावेळेस तुम्ही त्या असण्याच्या, बरेच लोक काय करतात, डोळे झाकून ज्यावेळेस बसतात, त्या समोर त्यांना अंधार दिसतो. ते अंधाराकडे बघत बसतात. अंधाराकडे बघत बसणे ही वेगळी प्रक्रिया आहे. पण आपल्याला अंधाराकडे बघत बसायचं नाही डोळ्यासमोरच्या. कोण अंधार बघतोय? तो बघणारा जो आहे, तो नोवर जो आहे, ज्याला बोध होतो, तो बोधी जो आहे, मी, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ही सोहम साधना. आणि असं करत असताना काय होतं? हळूहळू तुमच्यातली ही द्रष्ट्याची जागृती वाढायला लागते आणि मग मनामध्ये उत्पन्न झालेले विकार, विचार हे सगळे तुम्हाला दिसायला लागतात तटस्थपणे ॲज अ स्पेक्टेटर. ॲज अ स्पेक्टेटर बघू शकता. आज तुम्ही स्पेक्टेटर नाही आहे. आज तुम्ही इन्व्हॉल्व्ड आहे त्या गेममध्ये. हे कळायला लागल्यानंतर तुम्ही बाहेर येता गेमच्या आणि द्रष्ट्याप्रमाणे, विटनेसप्रमाणे, स्पेक्टेटरप्रमाणे स्वतःच्या सगळ्या ॲक्शन्सकडे, विचारांकडे, भावनांकडे बघू शकता. लक्षात घ्या परत, ही सोहम साधना. मग ह्याने विचारलेलं आहे की ते टॅपिंग वगैरे असले टेक्निक्स करायचे काय? टॅपिंग काय? ज्या मित्रांना टॅपिंग म्हणजे काय माहीत नाही, पॉवर टॅपिंग किंवा EFT नावाची एक संकल्पना आहे जी आपण शिकवत आलेलो आहे इतके वर्ष. त्याच्यावरती व्हिडिओज देखील आपण बनवलेले आहेत, जे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स मी देण्याचा प्रयत्न करतो. टॅपिंगने काय करतो आपण? या पहिल्या मी वरती अनादी काळापासून जे संस्कार त्याच्यामध्ये ट्रॅप्ड झालेले आहेत. मग भीती असेल, राग असेल, कमतरतेची भावना असेल, दुःख असेल, अतृप्ती असेल, हे सगळं जे त्या मनामध्ये ट्रॅप झालेलं आहे ना, त्या पहिल्या मीच्या, ते काढायचं काम टॅपिंग करतं. त्याचे जे इम्प्रेशन्स आहेत, ते इम्प्रेशन्स तिथून काढायचं काम टॅपिंग करतं. मग सोहमची साधना करताना ते करायचं नाही काय? करायला पाहिजे ना. कारण तिथला कचरा कोण काढणार नाही, तर तो तसाच राहणार. आणि तो जोपर्यंत निघत नाही ना, तोपर्यंत सोहम पण जागृत होत नाही. जेवढा व्हायला पाहिजे तेवढा.
कारण त्याच्यामधले जे काही इम्प्रेशन्स आहेत, त्याच्यामधला जो राग आहे, त्याच्यामधला द्वेष आहे, त्याच्यामधली अतृप्ती आहे, त्याच्यामधली भीती आहे, असुरक्षितता आहे, या सगळ्या गोष्टी सतत मग वरती येत राहणार ना आणि त्या तुम्हाला त्या आतल्या द्रष्ट्यापर्यंत जाऊच देणार नाहीत. त्यामुळे टॅपिंग सारखं अस्त्र तुम्ही वापरलंच पाहिजे तुमच्या भावनांचा निचरा करायला. मग काय होतं? स्वस्थ व्हायला लागतं. थोडे तरी स्वस्थ होता. भीतीचे विचार कमी होतात. रागाचे विचार कमी होतात. जे या दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणारा तणाव आहे ना, या तणावाचे रिएक्शन्स कमी होतात. स्वस्थ व्हायला लागतो आपण. आणि जेव्हा स्वस्थ होतो, त्याच वेळेस अलगदपणे आपण त्याच्यापासून अलिप्त होऊ शकतो. म्हणून सोहम साधना करताना टॅपिंग जर केलं, तर ते अधिक फलदायी होऊ शकतं. या व्हिडिओच्या माध्यमातून एक तर मला सोहम साधना म्हणजे काय, यावरती आणखीन क्लॅरिटी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा होता, जो मी केलेला आहे. तुम्ही बरेचसे लोक प्रतिसाद देत नसल्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, काय नाही वाटतंय, तुम्हाला कळलंय की नाही, हे तुमच्या कमेंट्समधून मला कळतच नाही. काहीतरी 5-6 लोक काहीतरी कमेंट करतात फक्त. बाकीचे लोक हा जो सगळा मी घाट घालतो आहे, हा जो प्रयत्न करतोय की तुम्हाला काय म्हणतात जाग यावी, वेदर यू हॅव अंडरस्टूड इट ऑर नॉट, तुमच्याकडनं रिस्पॉन्सच काय नसतो. जो असतो तो अतिशय तुम्हाला जमलं, काय कळतंय, हे कळलं, नाही कळलं, टाइप करा. खालती कमेंटमध्ये लिहा. तर तुमचा रिस्पॉन्स मला कळेल. नाहीतर मला कळणार नाही. आणि समजून घ्या कारण दुसऱ्यांदा जन्म तुमचा झाला नाही तर तुमचा जन्मच होत नाही. मग द पर्पज ऑफ लिव्हिंग इज नॉट फुलफिल्ड. हां, पण त्या वरच्याच लेव्हलला जगून मरायचं असेल तर काहीच हरकत नाही. पण ज्यांच्या आतमध्ये आत जाण्याची एक आंतरिक ओढ असते, त्यांना हे सगळं समजलं पाहिजे. बरेचसे लोक इकडे-तिकडे भरकटतात. धार्मिक होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की काहीतरी रिच्युअल करून मला काहीतरी मिळेल. बाहेरची रिच्युअल कुठलीही तुम्हाला मदत नाही करणार, जोपर्यंत तुम्ही आत जात नाही. सो प्रयत्न करा आणि प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. तरच हा प्रोसेस पुढे राहणार आहे. तो ठेवावा असं मला वाटणार आहे. नाहीतर उगीचच भिंतीकडे बघून बोलतोय असं मला वाटतंय. सो तसं जर तुमच्या मनामध्ये वाटत असेल, तर निश्चित प्रतिसाद द्या. धन्यवाद.